सिनेमा रिलीज होतो तेव्हा असे सोहळे होतात. तो नुसतं पोस्टर रिलीज करताना असा सोहळा आणि परत एक काहीतरी त्यांच्या अंगाशी येतं या ह्याच्यामध्ये. ते कसे त्यातनं बाहेर येणार आहेत आणि काय अंगाशी येते हे जरा फार डेंजर आहे. म्हणजे नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्सअप मराठी. माझ्या मागे एक नवं पोस्टर जर तुम्ही बघत असाल तर पोस्टर बॉईज जे आहे ते पुन्हा आलेले आहेत धमाल करायला, कमाल करा. आणि मला आठवतं ऋषिक सर की आपण त्यावेळेस सेटवर पण मीडिया आली होती आणि गाण्याचं वगैरे चित्रीकरण आणि त्या खूप इंटरेस्टिंग आठवणी आहेत पोस्टर. पण तुमची एखादा सिक्वेन्स असेल किंवा त्या चित्रपटाची आठवण जर सगळ्यात सुरुवातीला विचारलं. नाही, खरं म्हणायला गेलं तर सगळेच सीन्स मला वेगवेगळ्या कारणासाठी आठवतात. त्याचं कारण ते प्रोसेस त्याची. बायको जेव्हा घर सोडून जाते आणि मी जेव्हा तिला मनवायला घरी जातो आणि घरातली लाईट जाते आणि तो जो सीन होता त्याची आम्ही इतकी उत्तम अशी व्यवस्थित रिहर्सल केली आणि ते दिग्दर्शक कलाकार मी आणि नेहा आणि करताना त्या सीनमध्ये ऐन वेळेला काही अशा अडचणी निर्माण झाल्या. म्हणजे चप्पल उलटी आणि हे वगैरे. तर चालू सीनमध्ये तुम्ही सीन थांबवू शकत नाही. म्हणजे ऐन वेळेला आलेला प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्यासाठी ते ॲक्च्युली गोष्टीत कॅरेक्टरमध्ये किती ॲड होतं आणि कसा सीन होतो याच्यापासनं म्हणजे खूपसे सीन्स. ते आजीबाई झोपलेले असतात, त्यांना आम्ही तिघजणं उठवतो आहे आणि हे वगैरे. तो सुद्धा सीन ॲक्च्युली खूप कमी वेळ होतो ते करायला. आणि लोकेशन खूप आणि त्या दिवशीचं टाईम टेबल खूप हे होतं. एकच टेक झाला होता तो. आणि ॲक्च्युली त्यावेळेला इतकं इम्प्रॉम्प्टो सीन होता तो. आणि तो इम्प्रॉम्प्टो झाला होता ते बघितल्यानंतर कळतं ते की. आणि असे सगळेच सीन्स ते मुलं जेव्हा घर फोडतात त्या याचं आणि ते असेच होते. असं ते असं विनोदी सिनेमांमध्ये विनोदी म्हणण्यापेक्षा काय आहे ते पात्राला ती जी मजा लोकांना येण्यासाठीच म्हणून ॲक्च्युली ते पात्र सिरियस आहेत. त्याच्या अडचणीत अडकलेली आहेत. त्या सिनेमात सगळे कलाकार पण सगळे उत्तम होते. त्यामुळे ते प्रत्येक प्रसंगाची तालीम करणं आणि तो क्षण तिथे येऊ घडवणं ही मला आठवण पोस्टर म्हणूनच लोकांना ते खूप ॲप्रिशिएट झालं, आवडलं होतं. या त्या आठवणी आहेत. आणि आता आले रे पोस्टर बॉईज. मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगितलं की पोस्टर खूप इंटरेस्टिंग आहे. प्लाझा सिनेमाला आहोत आपण आणि छान अनावरण सोहळा झालेला आहे, लुक आलेला आहे समोर. आता काय वाटतं प्लाझामध्ये होतं आहे कारण त्या सगळ्या गोष्टी. बघ ना, सिनेमा रिलीज होतो तेव्हा असे सोहळे होतात. तो नुसतं पोस्टर रिलीज करताना असा सोहळा. त्यामुळे दडपण येतं. आणि समोर एवढे सगळे तुम्ही मीडिया सगळे लोक होता, प्रेक्षक होते सगळे. ट्रॅफिक अडवून तो सोहळा झाला आणि एवढं मोठं पोस्टर. आणि परत काहीतरी तुम्ही कमिट करता, तुम्ही चॅलेंज देता. परत लोकांसाठी एक अपेक्षा वाढवून ठेवलेल्या असतात. आणि त्यामुळे भीती. परत आता पहिल्या रनपासून परत बॅटिंग करायला लागणार ती. हो, कारण तुम्ही असं गृहीत धरू शकत नाही ना. आणि त्यातूनही प्लाझाला असा इव्हेंट होणं. तर प्लाझा आणि मराठी सिनेमाचं कसं नातं आहे. किती हिट सिनेमे झाले, किती दिग्गज कलावंतांचे सिनेमे प्लाझाला लागले. आणि या सिनेमानं अनेक सिनेमा निर्माते, दिग्दर्शक, कलावंतांचं आयुष्य घडवलेली जागा ही. आता अशा थिएटरला सिनेमाचं पोस्टरच रिलीज करण्याचा योग येणं धन्य वाटतं. खूप छान श्री गणेश झाला आहे आपण म्हणूयात या चित्रपटासाठी. पण यावेळी काय इंटरेस्टिंग आणलेलं आहे तुम्ही. कारण त्यावेळेसची एक वेगळा विषय, त्याच्यावर इंटरेस्टिंग ह्युमर असेल, ती कॉमेडी असेल. यावेळेस जे ही पात्र आहेत ती काय रूपात, काय स्वरूपात असतील त्याबद्दल. पात्र तीच आहे. आता हे जे काही लिहिलं आहे त्याच्यावरनं कळतंच ना काय त्यांचं झालं असेल. ते परत कुठेतरी जाऊन अडकतातच ते. आणि परत एक काहीतरी त्यांच्या अंगाशी येतं या ह्याच्यामध्ये. ते कसे त्यातनं बाहेर येणार आहेत आणि काय अंगाशी येते हे जरा फार डेंजर आहे. म्हणजे सरप्रायझिंग आहे. तो सरप्राईज जो आहे तो लवकरच उलगडेल आणि झलक बघण्यासाठी आम्ही आतुर आहोत. त्यामुळे उत्कंठा तुम्ही पोस्टरमधनं वाढवलेली आहेच. नाही, पोस्टर खूप छान डिझाईन केले. आणि ते आमची वेशभूषा, केशभूषा आणि एकूण डिझाईन त्यामुळे ते लोगोच फार हे आहे लोकांना असा अट्रॅक्टिव्ह आहे.
आणि पोस्टर बॉयच्या आठवणी आहेत, प्रेक्षकांच्यासाठी आहेत. लोकांचा आवडता सिनेमा राहिलेलाच आहे तो, त्यामुळे तसंच प्रेम दुसऱ्यावर करा. उत्सुकता वाढवली आहे तुम्ही, त्यासाठी चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.